मोदकथेचे नाव आहे लोभापायी नुकसान. कोणे? एकेकाळी बलवंतपूर हे चतुरसेन पहिलवानासाठी फार प्रसिद्ध शहर होते. चतुरसेन पहिलवान हा अत्यंत चतुर असल्याने त्याचे नाव चतुरसेन पडले होते. त्याच्या ताकदीचे व चातुर्याचे किस्से पंचक्रोशीत प्रसिद्ध होते. त्यामुळे त्याच्या फारसे कोणी वाटेला जात नसे. एके दिवशी दुसऱ्या राज्यातून रामशरण नावाचा एक पहिलवान त्या गावातून जात होता. गावात त्याने चतुरसेनची कीर्ती ऐकली. गावक्यांनी त्याला कुस्ती लढण्याचा आग्रह केला. दोघांमधील विजेत्यास 1000 रुपयांच्या इनामाची घोषणा केली. कुस्तीस आरंभ झाला आणि पहिल्यापासूनच रामशरणने आघाडी घेतली. आपण लवकरच हरणार आहोत हे समजायला चतुरसेनला फारसा वेळ लागला नाही व त्याने पटकन रामशरणच्या कानात सांगितले की मित्रा, जर तू जिंकलास तर तुला 1000 रुपये मिळतील, पण तू जर हरला तर मी तुला गुपचूपपणे 2000 रुपये देईन. यामुळे माझी गावातील इज्जतही टिकून राहील आणि तुलाही दुप्पट पैसे मिळतील. रामशरणने सहजपणे चतुरसेनाच्या चतुर बोलण्याचा बळी ठरला व पैशांच्या लोभाने त्याच्यावर विश्वास ठेवून कुस्ती हारला. बक्षीस वितरणाचा कार्यक्रम झाल्यावर सर्व निघून गेले व चतुरसेनाकडे रामशरण गेला व म्हणाला, मित्रा, तुझ्या म्हणण्याप्रमाणे मी कुस्ती हरलो. आता माझे पैसे दे. यावर चतुरसेन म्हणाला, कसले पैसे बिसे घेऊन बसलास? कुस्तीत शारीरिक डावपेच तर लढवले जातात, पण हा मानसिक डावपेच तुला माहीत नव्हता. यात रुपया पैशांचा विचार कुठे आला? तू लोभामुळे हरला आहेस. जा तुझ्या गावाला. तात्पर्य, लोभापायी सर्वस्वाची हानी होऊ शकते. तेव्हा लोभापासून दूर असलेले बरे.